माझं एक विधान लक्षात ठेवा. ते विधान असं आहे, की मी माझ्या आयुष्यातला बराच काळ, बराच वेळ हा असामान्य अशा लोकांबरोबर घालवतो. भाग्य आहे माझं. योगायोग आहे. संधी मिळाली मला. माझ्या पत्रिकेतही तो योग आहे. पण त्यामुळे मला सामान्य माणसाबद्दल ना मनापासून कीव येते. सहानुभूती वाटते. दया येते त्याची, करुणा वाटते. आणि सामान्य माणसांशीही अर्थात संबंध येतच आला. मी तर अतिसामान्य कुटुंबातून आलो. सामान्य म्हणूनच पुढे घेत गेलो. आणि आजही मी मला स्वतःला सामान्य मानतो आणि सामान्य माणसाशी मी जेवढा पटकन समरस होतो, असामान्य माणसांशी थोडंसं प्रोफेशनल, कमर्शियल नातं जास्त असतं माझं, हे खरं आहे. पण त्यांनाही मी फार जवळून बघतो. त्यांच्याही अनेकांच्या कुटुंबाचा एक भाग असतो. त्यांच्या व्यक्तिगत जीवनाचा, विचाराचा, भावनांचा, त्यांचं जे काही एक विश्व असतं त्याचा भाग असतो. मला नेहमी असं वाटतं ना, की आता मी काही माझा एक काय आहे, की आता तो गुण आहे का दोष आहे ते तुम्ही बघा. पण मला असं वाटतं, की तो गुण मानला पाहिजे. जरी त्या लोकांच्या दृष्टीने काही वेळेला तो दोष ठरतो, की मी नावं घेतो आणि उदाहरणं घेतो. नाहीतर काय ना, असं सोपं आहे हो. ते एक उद्योगपती होते, मग ते दुसरे एक काय युनियन लीडर होते, मग ते अमुक होते, मग असं, मग यांचं तसं वगैरे. असं बोलून बोगसगिरी करता येते. तुम्ही जेव्हा नावं घेता ना, तेव्हा तुम्ही ॲन्सरेबल टू द पीपल होता. तुम्ही जवाबदेही, उत्तरदायित्व येतं तुम्हाला. तुम्ही नाव घेतलं ना, प्रतिक्रिया येतात. ते लोकं तुम्हाला जाहीरपणे विचारू शकतात, "हे असं कसं बोललास तू?" पण सामान्य माणसाच्या बाबतीमध्ये मी नेहमी बघतो, की त्याचं काय सोर्स काय हो? एक टीव्ही चॅनल हे 90% खोट्या बातम्या देतात. मी तर नेहमी म्हणतो, की अपघात आणि मृत्यू आणि अपघात याच्या बातम्या आणि शपथविधी वगैरे असं काय. तर बाकी बातम्यांमध्ये काहीही उलटापालट फेरफार करतात ते आणि काहीही दाखवू शकतात तुम्हाला. आता तर ते त्या साम टीव्हीवर एक चांगला कार्यक्रम असतो, की फेक खरा का खोटा, सत्य की असत्य, व्हायरल सत्य. ते धडाधड रोज ज्या विश्वास ठेवता तुम्ही त्यांच्यावर, असे व्हिडिओ देखील किती खोटे असतात, कसे बनवतात एआयच्या सहाय्याने ते दाखवतात. आताही ते भ्रष्टाचाराचे व्हिडिओ येतायत. मी माझ्या टीमला सांगितलं, की मी म्हटलं, "हे असे नोटांच्या गठ्ठ्यांचे व्हिडिओ आपण कुणाच्या बाबतीत तयार करून दाखवू शकतो का?" ते म्हणे, "कुणाच्या बाबतीत करू शकतो?" मी म्हटलं, "एक काम कर, पहिला माझ्याच बाबत करून दाखव, दुसऱ्या कोणाच्या बाबत." त्यांनी मला दाखवला. जे व्हिडिओ आता तुम्ही टीव्हीवर बघताय ना, असे 25,00,000, 50,00,000, 1 करोडचे गठ्ठे आणि मग ती माणसं वगैरे. हां, त्यांनी करून दाखवले मला. ते म्हणाले, "अहो, आता सोशल मीडियावर मोदी, अमित शहाच्या नाचगाण्यापासून तर ते उद्धव, संजय-पिंजय किंवा शरद पवार वगैरे या सगळ्यांच्या किंवा काही खरं म्हणजे माननीय महिला आहेत त्यांच्याही बाबतीमध्ये एवढे व्हिडिओज हुबेहूब येतात, की असं हा खोटा आहे असं म्हणणं अवघड होईल. कोण कोण म्हणणार याला खोटं? हे खरंच आहे. ते ते देतात. तर ते म्हणाले, "काही करता येतं याने असे 50 लाखाचे 1 कोटीचे ढिगारे नाही तुम्ही असे बसलेत आणि मोजताय, असं कुठल्याही मंत्र्याचा तुम्ही व्हिडिओ तयार करू शकता आणि दाखवू शकता. अधिकाऱ्याचा बनवू शकता. तुम्ही आता तर गंमत अशी, की अमिताभ बच्चननी आणि आता मला काल कळलं, की सलमान खाननी कोर्टामध्ये अर्ज केला. चला अमिताभचा मंजूर झाला, की माझ्या आवाजाचं डुप्लिकेशन करून सुद्धा लोकं काहीही बनवतायत जाहिराती वगैरे. तर ते करू देऊ नका. सलमाननी पण काल केलं, की माझ्यासारखीच माणसं उभी करतात, माझाच आवाज वापरतात आणि हे करतात. तर आवाज सुद्धा पूर्ण. म्हणजे मला माझं स्वतःचं एक भाषण मी त्यांना आवाजाचे नमुने दिले माझ्या. मी आता बोलतोय त्याचंच रेकॉर्डिंग त्यांनी घेतलं आणि नंतर मी सांगितलं, की ही स्क्रिप्ट माझ्या आवाजात दाखवा.
तर आमच्या एआय टीमनी खरोखरच मला ते स्क्रिप्ट संपूर्ण माझ्या आवाजात मला ऐकवलं. म्हणजे तुम्ही हे आता टीव्हीवर वगैरे काय विश्वास ठेवता कशाला? पण माणसं ही दुटप्पी असतात. खरंच सांगतो, सामान्य माणसाला काही कळत नाही. त्याला ते जाहीरपणे जे काय बोलतात, त्याच्यामुळे असं वाटतं, की हां, हे आता काय जाहीर टीव्हीवर बोलले, याच्यावर बोलले, हेच खरं आहे. आता आमचं लहानपण मी नेहमी सांगतो, की आमचं लहानपण, तरुणपण पण हे टाटा बिर्लांना शिव्या देण्यात गेलं. का गेलं? हां, काय माहीत नव्हतं. टाटा काय करतात, काय करतात, बिर्ला काय करतात, काय माहीत नव्हतं. आमचे बापजादे, आमचे वडील टाटा बिर्लाला शिव्या द्यायचे. तेही समाजवादी परिवारातले होते. आणि आमच्या माहितीतले लोकही नेहमी काही बघितलं, की आपलं टाटा बिर्लावर खापर फोडायचे. टाटा बिर्लांना भारतरत्न देणारा ह्या देशामध्ये टाटा बिर्लाचा द्वेष किती केला आपण? हां, केला की नाही? टाटा बिर्ला ही शिवी झाली होती ना प्रदीर्घ काळ बाबा. आज अदानी अंबानीबाबत तेच आहे. आता गंमत अशी, की तुम्ही Googleवर जा. काही प्रयोग ना मी करतो ना, ते तुम्ही करून पहा. मी माझ्या लोकांना सांगितलं, की अदानी बरोबर आणि अंबानी बरोबर वेगवेगळ्या निमित्ताने, केवळ लग्न नाही. लग्न हा एका नेत्याला मी म्हटलं, की "तू तर याच्या अंबानीच्या लग्नामध्ये फक्त नाचायचं बाकी ठेवलं होतंस, नाच्यासारखं वगैरे." तर तो म्हणाला, की "नाही, लग्न हा अपवाद असतो. ते शत्रूच्या देखील लग्नाला लोकं जातात वगैरे." बरं ठीक आहे, चल. लग्न अपवाद ठेव. मी पण ठेवतो. हं. पण त्यांची इतर फंक्शनला काय जायला तुम्हाला काय कंपल्सरी असतं का? किंवा वैयक्तिक भेटीगाठी तुमच्या चालतात गुप्त, हां, तर किंवा काही उघड पण. तर त्याचे काय फोटो आहेत. तर मी ते तुम्ही जा आणि जे लोकं अदानी, अंबानीला रोज शिव्या देतात ना, रोज शिव्या देतात ना, त्या प्रत्येकाचे असंच टाका, अदानी विथ उद्धव ठाकरे, अदानी विथ राज ठाकरे, अदानी विथ कोण तुमचे आणखीन महाराष्ट्रामध्ये त्यांना शिव्या देणारे लोक आहेत ते. बी शॉक्ड, नॉट सरप्राइज्ड, शॉक्ड. या सगळ्यांचे फोटो तुम्हाला वैयक्तिक त्यांच्याबरोबर बसलेले यायचे नाही, खरे-खरे किंवा निन्या फंक्शनमध्ये असलेले, त्यांच्या निर्णयाचे उद्घाटन करतानाचे किंवा त्यांचे निकटवर्तीयांबरोबरचे, त्यांच्या नातेवाईकांबरोबरचे, त्यांच्या डायरेक्टर्स बरोबरचे मिळतील आणि शेकड्यांनी नाही, हजारांनी मिळतील. हे सगळे डुप्लिकेट डबल ढोलकी असतात आणि ही डबल ढोलकी खूपच चालते हो, खूपच चालते. काय सांगू तुम्हाला आता. अदानी आणि अंबानींना शिव्या देणारे लोकं त्यांचे किती प्रकारे उपकार घेतात. आणखीन एक करा. आता हे हल्ली काय झालंय, की निम्या पक्षांना कुणी किती देणग्या दिल्या त्याची यादी येते बघा. येते की नाही? हां. आणि मग आता परवाच एक यादी आली होती. त्यामध्ये भारतीय जनता पक्षाला कोणी किती दिले. म्हणजे बॉन्ड्सचं नाही म्हणत आहे. इलेक्शन ते बॉन्ड तर तो आणखीन एक फ्रॉड आहे मोठा. तो सोडा. पण ऑफिशियली कंपनीतर्फे दिलेल्या पैशाच्या नोंदी मिळतात की नाही? अदानी आणि अंबानींनी कोणकोणत्या पक्षांना किती दिले? काढा. काढा ना. तरी त्याच्यामध्ये परत आता एक फरक झालाय बरं का. काही नेते जे आहेत, ते अंबानींबद्दल नाही फार बोलत. ते अदानींबद्दल बोलतात. आणि अंबानीबद्दल बोलत नाही कारण अंबानींचे त्यांच्या घराण्यांवर उपकार आहेत. त्यांच्या पिताश्रींवर, मातोश्रींवर उपकार आहेत. आलं लक्षात ना? आणि ते उपकार मला माहिती आहेत. त्याचं कारण मला माहिती आहे, की किती आणि कसे आणि किती कोटी काय, केव्हा, कसे काय दिले जायचे वगैरे. इव्हन आता एक नावच घ्यायला पाहिजे हो, की 95 ला मनोहर जोशींच्या मंत्रिमंडळामध्ये गणेश नाईकांचा समावेश हा धीरूभाई अंबानींनी बाळासाहेबांना सांगून करून घेतला. हे किती ऐकत असतील आणि काय ऐकत असतील? हो की नाही? मंत्रिमंडळामध्ये उद्योगपतींचा हस्तक्षेप असतो, संपादकांमध्ये असतो. मी इतके दिवस एवढं समजत होतो, की चॅनलचे आणि वर्तमानपत्रांचे संपादक नेमताना पूर्वी तर खूपच होतं, की शरद पवारांचा सल्ला घेतल्याशिवाय मुंबईतल्या प्रमुख 2-4 दैनिकाचा संपादक नेमायचेच नाही. त्यांची आधी संमती घ्यायची.
चॅनलला पण होतं. चॅनलमध्ये शरद पवारांनी लावलेली माणसं सगळीकडे भरपूर मोठ्या प्रमाणावर असतात. संपादक पण त्यांच्या परवानगीशिवाय होत नाही. आणखीन हे विशेष आहे. आणि परत बाहेर शिव्या घालायला तीच मंडळी तुम्हाला दिसतात. तर हे डबल गेम काही वेळा करावा लागतो त्यांचा. त्यांना काही वेळेला हेच सांगतात, की "तू माझ्याविरुद्ध बोल." म्हणजे तू माझ्या जेव्हा बाजूने जेव्हा बोलशील तेव्हा त्याला क्रेडिबिलिटी येईल. हे दिसतं ना तुम्हाला पेपरमध्ये, की ज्याला ठोकतात त्यालाच एक दिवस अशा वेळेला त्याला मदत करतात, की त्यावेळेला आपल्याला वाटतं, "अरे, कालपर्यंत त्याची अब्रू काढत होता आणि आज एकदम हे कसं काय झालं?" ते ढोंग असतं. अदानी आणि अंबानी यांचे आर्थिक हितसंबंध सगळ्या पक्षांच्या सगळ्या नको म्हणूया, 90% पक्षांचे म्हणूया. ते परत खटला होतो म्हणताना, वकील मला सारखा सांगतो, "नको रे, सगळ्या नको म्हणू, 90% म्हण." लोकांना कळायचं ते कळतं. तर 90% लोकांबरोबर असतं. आणि हा डबल गेम आहे ना, हा अदानी अंबानींचा, हा केवळ या दोघांबाबत चालतो असं नाही. सगळ्या उद्योगपतींबाबत चालतो. आणि हा पूर्वीपासून चालत आलाय. मला बऱ्याच वेळा हल्ली लोकं म्हणतात, की "काय आता पत्रकारिता बिघडली का? आता हे बिघडलं का? आता राजकारण बिघडलं का?" मी म्हटलं, "नाही हो, गेली 50 वर्ष हेच बघतोय मी. हेच बघतोय. तुम्ही वरकरणी भांडता." हे तुम्हाला नेहमी येणारं उदाहरण वर्तमानपत्रात येणारं असं आहे, की आतमध्ये एकमेकाच्या विरुद्ध खूप जोरदार भाषण केलं आणि मग ज्याच्या विरुद्ध भाषण केलं तो मंत्री आणि ज्यांनी भाषण केलं तो विरोधी पक्षाचा कोण नेता असेल किंवा आमदार असेल, ते बाहेर पडले आणि एकमेकाच्या हातात हात घालून चहा प्यायला गेले आणि त्यांनी त्याला विचारलं, "काय कसं झालं माझं भाषण?" तो म्हणाला, "फर्स्ट क्लास झालं." हे हे तर आपण आता अनेक वेळा ऐकतो, की हे लोकं रात्री एकत्र दारू प्यायला बसतात. पत्रकारांनी दारू पिण्याचा कधी-कधी एक फायदा असतो, की या मोठ्या लोकांबरोबर दारू प्यायला बसता येतं आणि अधिक मोकळेपणाने काही गोष्टी कळतात. मला एकदा एकाने विचारलं होतं, "अरे तू काय सांगतोस जाहीरपणे, की मी रोज 1.5-2 पेग रम पितो गेली 45 वर्ष वगैरे, वगैरे." मी म्हटलं, "मी माझ्या व्यवसायाचा एक प्रोफेशनल हझार्ड समजतो. पण मी या लोकांबरोबर बसतो, गप्पा मारतो. ते ज्यावेळेला मी 1.5 पितो, त्यावेळेला ते 3, 4, 5 पीक करतात. त्यामुळे बऱ्याच गोष्टी कळतात. हाही भाग असतो. पण मी तुम्हाला सांगतो, मी युनियन क्षेत्रात पण खूप काम मी केलेलं काम सगळं सांगणं काही वेळेला मला ऑकवर्ड वाटतं. मला लोकं म्हणतात, "म्हणाले स्वतःबद्दल किती बोलणार तुम्ही?" पण मी बाबा-बुवा महाराज यांचं सुद्धा काम केलेलं कन्सल्टन्सीमध्ये आणि फार मोठ्या बाबा-बुवांचं काम केलंय. त्यावर मी जर कधी बोललो ना, तर हलकल्लोळ उडते. त्याचे भक्त मला पण व्हॉटएव्हर इट इज. पण राजकारण्यांचं मी सांगतो, ते सांगणार एक दिवस बाबा-बुवांचं पण सांगणार तुम्हाला मी कशा गमती असतात. यू विल गो मॅड. कसं आहे ना, की डॉक्टर दत्ता सामंतांबरोबर मी काम करत होतो. तर आता 80, 81, 82 हा काळ सगळा तो गिरणी संपाचा होता मला वाटतं. 81 पासून होता. तर त्यावेळेला गंमत अशी, की तो सुरू झाला आणि अंतुले गेले आणि बाबासाहेब भोसले आले. आता गंमत अशी, की डॉक्टरबरोबर माझे असलेले संबंध तुम्ही डॉक्टरांशी संबंधित कोणालाही विचारा. त्या काळातले जे आता गिरणी कामगार असतील बिचारे त्यातले किती राहिलेत कोणाला माहिती. पण कुणी दत्ता सामंतला जे ओळखत होते त्या काळामध्ये, त्यांच्यापैकी कुणाला विचारलं ते सांगतील, "हो, अनिल थत्ते ब बा ह्यांच्या दत्ता सामंतांच्या आधी माझं भाषण व्हायचं." हे बोराडे-बिराडे आधी बोलायचे. दत्ता सामंतांच्या आधी माझं भाषण व्हायचं आणि मी रोज रात्री साधारणतः 11 ते जवळ-जवळ 1 वाजेपर्यंत त्यांच्याबरोबर असायचो. दिवसा पण काही वेळेला काही विशेष मीटिंग असतील वगैरे. मी अनेकदा असं पाहिलं, की ज्या कारखान्याच्या गेट मीटिंग म्हणतात त्याला. गेटिंग मीटिंगमध्ये डॉक्टरनी म्हणजे डॉक्टर दत्ता सामंत त्यांनी आय-वाय काढली. कुठली शिवी बाकी ठेवली नाही त्या मालकाला द्यायची आणि त्याला काय करू याच्यामध्ये कोथळापासून सगळं काही बोलला. रात्री 11 वाजता कुठल्यातरी 5 स्टार हॉटेलमध्ये किंवा कुठल्यातरी एखाद्या बंगल्यामध्ये, नाहीतर एखाद्या अपार्टमेंटमध्ये त्याच उद्योगपतीबरोबर डॉक्टर, मी आणखीन ते हे बोराडे वगैरे पण असायचे. हे सगळे बसलेले तळेकर म्हणून एक चांगला कार्यकर होता. मला बरेच आठवतायत नावं त्यांची. आणि तिथे बसून गप्पा-बिप्पा चालायच्या आणि त्यावेळेला असं ठरायचं, की तुम्हाला किती द्यायचे नेमके? मी त्याच्यापेक्षा एवढे जास्त मागतो. तुम्ही त्याच्यापेक्षा एवढे कमी सांगा आणि तुम्हाला जेवढे हवे त्याच्या आसपास आपण सेटल करू. ओपनली डॉक्टर दत्ता म्हणजे केवढा झुंजार-बिंजार आपण समजतो का नाही. पण हे पॅचअप नेहमी चालतं. मी काय
मी दत्ताजी साळवी भारतीय कामगार सेनेचे होते आणि दत्ता सावंत म्हणून त्यांच्याबरोबर एक होते. त्यांच्याबरोबर पण काम केलंय. अरे, त्या भारतीय कामगार सेनेचं सर्वात मोठं एक पुस्तक आहे. जवळ-जवळ मला वाटतं ते 800,000 पानाचं पुस्तक होतं, कामगार चळवळीवरचं. ते अख्खं 800,000 पानाचं पुस्तक मी तयार करून दिलेलं आहे. सगळ्यांना माहिती आहे भारतीय कामगार सेनेतल्या लोकांना, की 1000 पानाचं पुस्तक अनिल दत्तेने 3 महिन्यात तयार करून दिलं होतं आणि दत्ताजी साळवेंचंही बरचसं हे करत होतो मी. तेव्हाही मी बघितलं, की रमेश मोरे नावाचा एक त्यांचा कार्यकर्ता होता. तो दुर्दैवाने मारला गेला. तो का मारला गेला त्याच्यामागे तर फार विचित्र कारण आहे. ते सांगितलं तर आत्ताच माझ्यावर आबरू नुकसानीचा मोठा खटला होईल अजूनही. पण रमेश मोरे हा 5 स्टार हॉटेल बघायचा सगळी. तो माझा मित्र होता. दत्ताजींमुळे आणि दत्ता सावंतांमुळे मित्र होता. तर मला नेहमी तो सांगायचा, की "अनिलजी चला आज जाऊया अमुक ठिकाणी, तमुक ठिकाणी" वगैरे, वगैरे. आणि बहुतेक वेळेला माझ्या असं लक्षात येतं, की ज्याला गेट मीटिंगमध्ये शिव्या घातल्या किंवा ज्याला वाजवून टाकू, घुसवून टाकू, अमुक करून टाकू, त्याच्याच घरी किंवा त्याच्या कुठल्यातरी एखाद्या स्थळी त्या रमेश मोरेवर मी किती वेळा गेलोय. मी त्याला म्हणतो, "अरे, संकोच नाही वाटत, की काय शिव्या दिल्यास त्यांना?" नाही, हे सगळं आपसातलं ठरलेलं असतं, की आम्ही त्यांना शिव्या द्यायच्या, जेव्हा मदत घ्यायची तेव्हा मदत घ्यायची. संघटनेला जेव्हा मदत लागते तेव्हा हेच उपयोगी पडतात. कामगार देतो का पैसे? कामगाराला आम्ही पैसे द्यायचे असतात. पैसे देणारे हेच असतात. हे असंख्य उद्योगपतींच्या संदर्भात पाहिलं. कारण मी ते दुसऱ्या बाजूने तिकडे पण आणि बिल्डर, बिल्डर आणि अरे बापरे! ठाण्यामध्ये पण मी बघितलं. ठाण्यामध्ये सगळ्यात जास्त आरोप कोणावर करतात लोकं? बिल्डरांवर. आहे की नाही? आणि त्याच्यानंतर कॉर्पोरेटर, बरोबर? आणि कॉर्पोरेटर, बिल्डर, नक्सस वगैरे, वगैरे त्याच्यावर. आज सर्वाधिक जास्त खंडणी ठाण्यामध्ये पत्रकार, आर-टी-आय ॲक्टिव्हिस्ट, तथाकथित सामाजिक कार्यकर्ते, हां, निरनिराळ्या संघटनांचे आणि पक्षांचे हे कोणाकडून घेतात? कोणाकडून घेतात? माझा तर असा दावा आहे, की ठाण्यामधले म्हणजे पोलीस घेतात, अधिकारी घेतात वगैरे तो विषय नाहीये. जे विरुद्ध बोलतात त्यांच्याविषयी बोलतोय मी. विरुद्ध बोलतात त्यांच्याविषयी ठाण्यामध्ये सर्वाधिक खंडण्या जर कोण वसूल करत असतील, तर राजकीय पक्षांचे नेते, की जे बाहेर त्यांना शिव्या घालत असतात. ठाण्यामध्ये बिल्डरांचं राज्य आलेलं आहे. चालून घेणार नाही. बिल्डरनी झाडं तोडली. गंमत माहिती आहे का तुम्हाला? हे झाडं तोडण्यासाठी आता ठाण्यातले बिल्डर माझे मित्र आहेत आता बरेचसे, त्यामुळे मला माहिती आहे. ही झाडं तोडणं प्रकरण आहे ना, त्या झाडं तोडणं प्रकरणामध्ये वृक्ष, वन काय त्यांची ती एक वृक्ष समिती असते, त्याचे लोकं तर पैसे खातातच. पण आर-टी-आय ॲक्टिव्हिस्ट देखील अर्ज टाकतात, की याने किती झाडं तोडली, याला परवानगी कितीची होती, काय होती वगैरे, वगैरे. आणि सगळ्यात खरं म्हणजे अधिकारीच हल्ली आर-टी-आय ॲक्टिव्हिस्टना लिहून देतात, की माझ्याकडे ही आर-टी-आयची क्वेरी पाठव आणि सेटल. आणि वर्तमानपत्रात बातम्या येतात त्यांच्या, पत्रकं काढतात रोज. बिल्डर विरुद्ध पत्रक काढतात, लगेच तोडबाजीला हजर. मी एक दिवस एका इथल्या मोठ्या, प्रचंड मोठ्या म्हणजे अ, 50-100 बिल्डिंग बांधणाऱ्या माणसाकडे अपॉइंटमेंट घेतली होती गप्पा मारायला. तो मित्र आहे माझा. गप्पा मारायला म्हणून येत होतो. त्याचा ऐनवेळेला मला फोन आला, की "अनिलजी येऊ नका, येऊ नका." म्हटलं, "काय झालं?" "नाही, नाही," म्हणे, "इथे आमचे स्थानिक नेते बसलेले आहेत." त्यांना मी म्हटलं, की "अनिल सत्ते येत आहेत." ते म्हणे, "नको, नको, त्यांना नका बोलवू. आम्हाला जाऊ द्या, मग त्यांना बोलवा. त्यांना आम्ही दिसता कामा नये," वगैरे, वगैरे. गेले. म्हटलं, "कशाला आले होते?" "ते काय नाही," म्हणे, "पक्षासाठी 25 लाख रुपये मागायला आले होते." म्हटलं, "तुम्ही काय केलं?" "अरे काय करणार? काय करणार काय? यांना यांची माणसं ठेवा, जी काम करणार नाहीत. यांना खंडण्या द्या. ह्यांच्याकडून सिमेंट." अरे ते म्हणाले, "नगरसेवक तर इथे आता नवीनच पद्धत आमच्या ठाण्यात सुरू झाली बरं का, ती पण पूर्वीपासून आहे." हे माझे त्या काळातले अगदी 70-80 पासूनचे मित्र आहेत ना, ठाण्यात जर तुम्ही एखादं बिल्डिंग बांधली आणि ती जर अनधिकृत असेल, आता नाहीये तसं, कमी झालं ते. पण तर त्याच्यामधलं एक फ्लॅट तुम्ही तिथल्या कॉर्पोरेटरला दिलाच पाहिजे, अशी एक प्रथा होती त्यावेळेला. एक फ्लॅट द्यायचाच. असे 20-20 फ्लॅट असलेले महापौर आणि नगरसेवक होते ठाण्यामध्ये. आजही आहेत. अहो, एका मंत्र्याने माझ्या मित्राला मोठा त्याचं नाव घेतलं, तो भारतीय जनता पक्षाचा मोठा पदाधिकारी पण आहे, मंत्री पण आहे.
त्यांनी सांगितलं मला, तो म्हणाला, की इथल्या त्यावेळेला तो पालकमंत्री होता माणूस. त्याने सांगितलं, की "मी आणि माझ्या पक्षाच्या 10 लोकांकरता मी फ्लॅट बुक करतो." आणि बुकिंग अमाउंट म्हणून 10 फ्लॅटसाठी एक ₹10,00,000 पाठवले. फ्लॅट तयार झाले. त्यानंतर त्यांनी सांगितलं, "कागदपत्र करून घ्या. हे कुठून तरी ॲडजस्ट करायचे पैसे मला, मी ते करतो." ते म्हणे, "आम्ही सगळं करून दिलं." आज तागायत त्या 10 फ्लॅटचे सगळे मिळून तो म्हणा जवळ-जवळ ₹8,00,00,000 या माणसाने दिलेले आणि तो परत पालकमंत्री असल्यामुळे आम्ही त्याला बोलू शकत नाही. कारण आमचे पुढले प्रोजेक्ट चालू असतात. आणि त्या बिल्डर विरुद्ध सगळ्यात मोठी मोहीम त्या पालकमंत्र्यांनी उभारली. हे धंदे. आणखीन एक उदाहरण सांगतो. साधी गोष्ट आहे. माझ्या मित्राचीच सांगतो. एकनाथ शिंदेनी बंड केलं. एकनाथ शिंदेनं सगळ्यात जास्त शिव्या कोणी घातल्या? सांगा ना, कुणी घातल्या? संजय राऊतनी घातल्या की नाही? घातल्या ना? हं? उद्धव आदित्यपेक्षाही जास्त शिव्या संजयनी घातल्या. याच संजयनी नाव घेतो ना, ॲप्रिशिएट करा ना माझं डेअरिंग, की नाव घेतो आणि माझ्याकडे साक्षीदार आहे हो. साक्षीदार आहे. याच संजयनी एकनाथ शिंदेनी बंड करावं म्हणून प्रयत्न केले. एकनाथ शिंदेला, "अरे बाबा, तू कुठल्याही क्षणी कर बंड, तुझ्या मागे माणसं उभी राहणार आहेत. तुझी व्यवस्था झालेली आहे." आणि हे त्याला कुठून कळलं होतं संजयला? फडणवीसांकडून कळलं होतं, की 25 तयार आहेत. उरलेली तो घेऊन आला, की झाला संपला विषय आणि त्याच्याकडे आहेत आणि ते मिळून होतंय. तू का डेअरिंग करत नाही? हे फडणवीसांनी हा प्रश्न मलाही विचारला होता, की ते का डेअरिंग करत नाहीत? पण तो संजयलाही माहिती होता विचारलेला. म्हणजे संजयपर्यंत पण ती बातमी होती. सगळ्यात कर माहिती आहे आणि हे मी पुराव्यानिशी सांगतो, की ज्या संजयनी हे अदानी अंबानींचं आहे ना, हे सगळं असंच आहे. ज्या संजयनी एकनाथवर आणि त्याच्या मुलावर अत्यंत शिवराळ टीका केली, अश्लाघ्य, अश्लील टीका केली. काय केलं नाही मला सांगा? त्याच संजयनी ज्यावेळेला एकनाथनी त्याला सांगितलं, त्यांचे फोन चालू होते सगळ्यांचे. अरे मिलिंद नार्वेकरशी पण तो तो किस्सा आणखीन वेगळा आहे, तो जाऊ दे. आज संजयचा घेतो कारण तुम्हाला संजय माहिती आहे सगळ्यांचा. मिलिंद नार्वेकर एवढा काही माहित नाही तुम्हाला. त्या संजयला त्यांनी जेव्हा एकनाथनी सांगितलं, की एकनाथजींनी सांगितलं, की सगळी तयारी झालेली आहे आणि मी मुख्यमंत्री होतोय, अमित शहानी मला सांगितलं. तर संजयचा विश्वास नाही बसत होता. कारण संजयला माहिती होतं, की ज्यावेळेला आधी बदलाचं चाललं होतं, त्यावेळेला हा उपमुख्यमंत्री पदासाठी पण एकनाथची तयारी होती. तो साधा सिंपल माणूस आहे. असा महत्वाकांक्षेने पीडित वगैरे नाहीये तो इतरांसारखा. त्यामुळे संजयनी त्याला काय सांगितलं माहिती आहे? एकनाथजींना? तो म्हणाला, "एकनाथ, जर खरोखरच भाजपने तुला मुख्यमंत्री केलं ना, आपण माझा भाऊ सुनील याला तुझ्याकडे मी गुवाहाटीला पाठवतो. चाल, कधीच करणं शक्य नाही तुला मुख्यमंत्री. उगाच कशाला फशी पडतो?" त्याच्यावर त्यांनी सांगितलं, की माझा अमित शहांवर विश्वास आहे. त्यांनी मला सांगितलेलं आहे. म्हणजे फडणवीसांना माहिती होतं की नाही मला माहिती नाही, पण संजयला एकनाथनी सांगितलं आणि योगायोग असा, की एकनाथजींकडून मलाही माहिती होतं, की काय होतंय ते. संजय माझा मित्र असल्यामुळे आणि त्या दोघांमधले डायलॉग बरेचसे माझ्या थ्रू होत असल्यामुळे मला माहिती होतं, की यांचं काय चालतंय आपसामध्ये ते. संजयच कसा आहे, याची सूत्र हलवतो, कोण कुठे आहे, काय कुठे आहे, आता उद्धव काय करतोय, हे सगळं माहिती देतो. तर त्याला अडवण्यासाठी गुजरातच्या बॉर्डरवर कुठे पोलिसांची पथकं जाणार होती, ती कोण होती, त्याचे लीडर कोण होते, पोलिसांची नावं काय? अरे सगळी माहिती इत्थंभूत होती. पुढे काय झालं, की संजयने एकदा अत्यंतच वाईट अवस्थेमध्ये, वाईट भाषेमध्ये एकनाथजींवर टीका केली. तर मला वाईट वाटलं. रागही आला. मी म्हटलं, "काय रे? चुकीचं आहे." आणि तो म्हणे, "मी बोललोच नाही असं कधी, सुनीलला पाठवीन वगैरे." मी म्हटलं, "आणि समजा एकनाथजींनी उद्या साक्ष दिली, तुझ्या समोर जो तुझ्या तोंडावर सांगितलं, की तू असं म्हणाला होतास, तर?" "मी म्हणालोच नाही." मला माहिती होतं स्पेसिफिकली म्हणाला म्हणून. मी 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 काय केली आयडिया, की काय होतं काही वेळेला आता या मोठ्या लोकांबरोबर गप्पा मारायच्या असतील, तर सोपा मार्ग काय माहिती आहे, ते घरातून निघतात तेव्हा त्यांच्या गाडीत बसायचं. ड्रायव्हरशिवाय कोणाला घेत नाहीत ते तिथे. मग गाडीने जायचं म्हणजे ते जिथे जातील तिथपर्यंत म्हणजे मंत्रालय असेल किंवा
विमानतळ असेल तिथपर्यंत आपण बरोबर जाऊ शकतो गप्पा मारत. मी एकनाथजींच्या बरोबर गाडीत बसलो आणि त्यांना मी म्हटलं, की संजय म्हणतो, "मी कधीच बोललो नाही, की सुनीलला मी पाठवीन गुवाहाटीला म्हणून. तुम्ही जर मुख्यमंत्री होत असाल तर." हसले, म्हणाले, "काय करायचंय?" म्हटलं, "खरं खोटं करायचंय." मी संजयला फोन लावतो. "लावा ना," म्हणे. मी संजयला फोन लावला. ओपनमध्ये ठेवला. "संजय, मी आणि एकनाथजी बरोबर आहोत." त्याला माहिती होतं, की मी असतो बऱ्याच वेळा गप्पा मारायला वगैरे. म्हटलं, "बरोबर आहे. आज तुझी परीक्षा आहे," म्हटलं. "तू मला काय बोललास?" की सुनीलला मी गुवाहाटीला पाठवीन असं बोललोच नाही. आणि इथे एकनाथजी आहेत माझ्यासमोर बसलेले. ते हा फोन ऐकतायत. ते तुला प्रश्न विचारतायत. त्या प्रश्नाचं उत्तर दे. माझं पण डेअरिंग बघा. एकनाथजीने विचारलं, "अरे काय राऊत साहेब, असं काय करताय? अहो तुम्ही स्वतः बोलले होते ना, सुनीलला पाठवतो मी गुवाहाटीला तुम्ही जर मुख्यमंत्री होणार असाल तर. आता का फिरवताय शब्द? ते मित्र आहेत अनिल दत्ते तुमचे." त्याच्यावर तो गडबडला आणि तो मला म्हणाला, की "ते मी असंच बोललो होतो." म्हणे, "कसंही बोला, पण तुम्ही बोलला होतात. तुम्ही अनिल थत्ते आणि मी आम्हाला दोघांनाही खोटं पाडत होता." ते त्यांना आवडलं नाही म्हणून ते बोलले. मग संजय म्हणाला, "बरं, अनिल नंतर फोन कर मला." फोन ठेवला. आता तुम्ही विश्वास तुमचा बसेल का सांगा, की ज्या माणसाने संजयनी एकनाथ शिंदेने एवढ्या शिव्या दिल्या. आज तो अदानी, अंबानींना शिव्या देतो ना, तेव्हा बिहाइंड द कर्टन काय अदानींना कोण, कुठे, काय करताय? हे लीक होतंय, लीक केलं जातंय मुद्दाम. अदानी पण हुशार आहेत. अदानींकडे सगळ्या सिस्टीम्स आहेत. अरे काय पेगासिस फक्त काय फडणवीसांकडेच आहे काय? यांच्याकडे याचे बाप आहेत. आलेला प्रत्येक फोन टॅप होतो. एका भारतीय जनता पक्ष म्हणजे अदानी पण किती कमी नाही सांग. हां, बरं हा विषय मी संपून टाकतो, की अदानींच्या ह्याच्याबाबत एकनाथजींच्या बाबत क्लिअर झालं ना, की तू एवढ्या शिव्या घातल्या, अत्यंत गलिच्छ घातल्यास. मला राग आला, तर मी बोललो, "तर तू बोलला होतास सुनीलला पाठवीन." मग सुनीलला पाठवीन हा विषय काय झाला? डबल ढोलकी झालं की नाही? मला नाही आवडलं संजयचं. मी रागवलो त्याच्यावर. मी त्याला म्हटलं, "माझ्याशी नको असं करू तू डबल गेम." अदानींची गंमत सांगतो तुम्हाला. एका भाजपच्या नेताच आहे खरं तो. त्याला अदानींचं एक कॉन्ट्रॅक्ट हवं होतं. तर तो अदानींकडे गेला आणि त्यांनी सांगितलं, की असं-अशी तुमची कॉन्ट्रॅक्ट आहे त्याची अशी-अशी हे निघणार आहेत वगैरे, वगैरे. तर त्यात मला इंटरेस्ट आहे आणि मी भाजपचा एक प्रमुख नेता आहे. तर आता काय हो, कधी-कधी गुपितं फोडताना तर ते म्हणाले, की "तुम्ही ज्या नेत्याचं नाव घेताय ना, की त्याच्या तुम्ही जवळ आहात." त्यांनी जर मला सांगितलं, म्हणजे त्यांचा तो अदानी स्वतः नव्हते. दुसरा माणूस होता त्यांचा इथला सी-ई-ओ वगैरे काहीतरी म्हणतात, त्यातला माणूस होता. त्या धारावीचाच. तर ते म्हणाले, त्यांनी जर मला सांगितलं, की तुम्हाला कॉन्टॅक्ट द्या, तर मी दिलं. मला काय नाही. आम्हाला अशी स्ट्रिक्टली इन्स्ट्रक्शन आहे, एकदम टॉपच्या माणसाकडून, की आयदर त्यांनी किंवा यांनी सांगितलं, तरच अदानींचं कुठलंही कॉन्टॅक्ट द्यायचं नाही, तर द्यायचं नाही. आम्ही नाही देऊ शकत. ते सांग, या दोघांपैकी कुणीतरी आम्हाला सांगितलं पाहिजे. तर आता टॉपशी नाही तर निदान नंबर 2 शी तुम्ही बोलणं करून देतो तुमचं. म्हणजे आम्ही बोलतो, तुम्ही ऐका फक्त. त्यांनी तो फोन ओपनमध्ये ठेवला आणि त्या नंबर 2 च्या व्यक्तीला लावला. त्याला सांगितलं, की ते अमुक-अमुक एक तुमचे नेते म्हणजे या लाईनमध्ये आहेत. ते ह्याच्याकरता आले होते. तर ते तुमचं नाव घेत होते आणि साहेबांचंही नाव घेत होते आणि म्हणत होते, की आम्हाला ते द्या म्हणून टेंडर वगैरे. तर काय, काय करायचं त्यांचं? त्या नेत्याने सांगितलं, "बिलकुल देऊ नका." भाजपचा असं बोलले हं. भाजपचा कोणताही माणूस तुमच्याकडे आला तरी जोपर्यंत मी किंवा साहेब सांगत नाही, तोपर्यंत अदानीचं एकही टेंडर किंवा कॉन्ट्रॅक्ट कुणाला द्यायचं नाही, लक्षात ठेवा हे कायमसाठी. अशी तुमच्याकडे रोज 10 येतील, की आम्ही साहेबांच्या जवळ होतो ना, हे होतं ना, आम्हाला द्या वगैरे. मी आणि साहेब सांगत नाही तोपर्यंत द्यायचं नाही. आणि फोन ठेवून दिला त्याने. चकित झाला ना, कारण त्या साहेबाशी पण याचं पण गुळपीट ना. मग तो त्याला भेटायला गेला. गेला रागाने, पण एवढी कुठे ताकद असते काय तोंडामध्ये बोलायची.
तर तो म्हणाला, "मी गेलो होतो, पण त्यांनी काही मला फारसं तिथे उभं केलं नाही." अरे! हा अदानी असाच हरामखोर आहे. कोण बोललं? नंबर 2 बोलले, "तो असाच हरामखोर आहे." मुद्दामच तो असं करतो. भाजपच्या माझ्या आणखीन 2-4 कार्यकर्त्यांना हा अनुभव आला. तो वेगळ्याच कुठल्यातरी लॉबीसाठी काम करतो किंवा तो मला असं वाटतं काही वेळेला तो इथलं ऐकतच नाही. तो दिल्लीतूनच ऐकतो. हे त्याला ऐकवलं. आणि आता आणखीन अदानींनी कोणाकोणाला कुठे ओबलाईज केलंय, कसं केलंय. अदानींकडे आता ब्लॅकमेलरची लाईन आहे माहिती आहे? आणि ते सगळ्यांचे ब्लॅकमेल करणाऱ्यांचे अगदी सगळ्या पक्षातले, सगळ्या नाही म्हणायचं ना, 90% म्हणायचं असतं. हां, सगळ्या पक्षातले नाही बरं का, 90% पक्षातले. त्यात काँग्रेसवाले पण आहे. धारावीत अमुक करायचं असेल, तर आमच्यासाठी तमुक करा. हे कॉमन आहे. हे अदानीच्या विरुद्ध बोलणं सुद्धा अनेक वेळा ब्लॅकमेलिंगचाच एक भाग असतो. हल्ली तर विरुद्ध बोलून बाजूनी कामं करून घेणं ही साथ महाराष्ट्रभर पसरली. आणि मग सार्वजनिक कार्यक्रमामध्ये तुम्ही जाता, ते तुम्हाला चालतं. तेव्हा लाज नाही वाटत त्यांच्या बाजूला बसायला. तर त्यांना लाज वाटत नाही कारण त्यांना माहिती आहे सामान्य माणसाला कुठे अक्कल आहे. सामान्य माणसाला आम्ही समजावू शकतो. "अरे लग्न होतं वेड्या, म्हणून गेलो होतो. जेवण होतं, पार्टी होती, वाढदिवस होता, म्हणून गेलो होतो." आहेत तो देशाचा शत्रू आहे. यांचे शत्रू म्हणून जे लोकं दाखवतात ना, जनतेचे शत्रू म्हणून दाखवतात ते लोकं यांचे वैयक्तिक मित्र असतात. हे माझं वाक्य आहे. विसरू नका आणि अदानी, अंबानी यांच्या विरुद्ध जे बोलतात त्यातले 90% लोकं अदानी, अंबानींच्या ऑब्लिगेशन खाली आहेत. आणखीन तपशील हवेत का? थोडं वाट पहा. याच्या काय-काय प्रतिक्रिया होतात ते बघतो. मग आणखीन देऊ माहिती. आपल्याला काय? बिंदास. आता मी पुढल्या महिन्यामध्ये 76 पूर्ण करून 77 मध्ये पदार्पण करणार. त्यामुळे कशाची भीती नाही मला, मरण्याची भीती नाही. मी काही बोलू शकतो आणि बोलणार. धन्यवाद.